औरंगजेबाचं अफजलला फाडला, बरोबर इथलंच इतिहास आहे ना. इथूनच राजे गेले. म्हणजे आपल्यामध्ये ना, म्हणजे माणूस म्हणून ज्यावेळेस पण आपण कुठे आपल्या घरातलं कोणी एक्सपायर होतोय किंवा खूप मोठी आपण गोष्ट करतोय आणि मग उत्साहामध्ये जातोय किंवा दुःखामध्ये जातोय, त्यातून बाहेर येण्याचा मार्ग आणि तो जर एक सीन जर मला कुठे रिलेट करायचा असेल ना, तर मी तो इथला करते नेहमी बाले किल्ल्यावर. की आपली पत्नी गेली, आपला मुलगा आता जो राजकुमार आहे ते पोरग आता पोरकं झालं. राजा म्हणून मी त्याच्यासोबत आता जास्त दिवस नाही राहू शकत, कारण मी मोहिमा बघतो, मुलगा लहान आहे. हेच होत असताना त्यांना अफजलला पण फाडायचा होता. तो अफजल्या म्हणजे त्याने ऑलरेडी त्यांच्या भावाला, त्यांच्या वडिलांना, तो इतिहास वेगळाच. परत त्याला फाडल्यानंतर तो किती मोठा उत्साह, म्हणजे त्या काळचा तो आला, जो कोणी आपण त्याला किती घाण बोललो तरी कमीच आहे त्या अफजल्याला. तो आला, त्याला फाडला. बरं, एवढा मोठा उत्सव झाला. तो उत्सव साजरा न करत असताना राजे तिकडून थळेत निघाले आणि परत मोहिमेला लागले आणि त्यानंतर राजगडला आले. म्हणजे एकंदरीत जर हा अभ्यास करायचा गेला ना, तर आपले आत्ता जगतोय ते आणि शिवकाळ जगतोय ते, हे कधी पण मला, म्हणून आता आपण प्रत्येक जण आलो, चला आज कमी लोक आलेत, उद्या अजून जास्त लोक येतील, पण कधी पण लाईफ मध्ये आपल्या घरातलं कोणी गेलंय किंवा खूप मोठं आपल्याला काहीतरी मिळतंय, तर ह्या गोष्टींचा विचार करत बसण्याचं मला वाटतं की राजे शिकवून गेले, चलती का नाम जिंदगी, थांबायचं नाही, कशासाठीच नाही, कुठेच नाही. बरोबर आहे ना? बस, जय शिवराय. नमस्कार, जय भवानी, जय शिवशक्ती. हेल्मेट आणि विथ तयारी मी कुठे चालली आहे, तर आपण निघालो आहे राजगडाला. आज मोहीम आहे आणि मोहिमेचा थोडासा भाग मी स्टार्टिंगला दाखवला आहे. तर आपण राजगडाला चाललो आहे. बाईकचा प्रवास मी खूप पहिल्यांदा एवढा लांब येते आहे बाईकवरती. थोडा टफ आहे, कारण ऐन टाईमला खूप लोकं कॅन्सल झाली आणि पुण्याहून मी आणि प्रथमेशच सोबत आहे. तर मोहिमेमध्ये जे काही होणार आहे ते मी आत्ता दाखवणार आहे. तर हा आपला प्रथमेश आणि किल्ले राजगडचा तुम्ही बोर्ड पाहू शकता. संध्याकाळ झाली आहे, 5:30 वाजलेत, बरोबर 6 वाजलेत. सूर्याचं मस्त मावळतानाचं तांबडं फुटलंय, हे सगळे माहिती सूचक. आणि आता इथून वरती आपण थेट गडाची वाट धरणार आहे. खूप जास्त इमोशनल आहे का, ती मी जशी जशी वर जाईल तसं तसं सांगेन. आणि बाईकवर आली आहे, उद्या जाताना फुटेज घेते. आणि सिरियसली मी खूप जास्त इमोशनल आहे. हा नवीन कार्यकर्ता प्रथमेश आपल्या सहभागी झालाय. कॅमेराचं नवीन आहे, थोडा समजून घ्या. आणि याची पण एक स्टोरी आहे, ती थोडं वर गेली की मग सांगेन, ठीक आहे? काहीतरी विषय होते ताई. टॅटू बघ, टॅटू. टॅटू जाऊन चला, व्हिडिओ नाही येत नीट. हा, तर एक हार्डली 30-40% किल्ला चढलेला आहे. आणि उद्याची मोहीम हीच आहे, त्याचाच दाखवलं तुम्हाला, कचरा साफ करण्याची, साफसफाईची. आणि राजगडाने मला खूप काही दिलं. मला काय, राजगड सगळ्यांनाच खूप काही देतो. राजगड कधीच कोणाला नाराज करत नाही. आणि मोहीम कशी होते ते तुम्ही पाहतातच आहे की बाईकचा प्रवास. मग आता मी चढतोय वरती, अंधार झाला आणि ऑलमोस्ट अजून गड खूप उंच आहे. तुम्हाला अंधारात दाखवते, कदाचित दिसणार नाही, पण हा जेवढं होईल तेवढं मोहीम. आणि प्रथमेश भाऊ एकटाच माझ्यासोबत आहे. तसा तो गोरा आहे पण अंधारात काळा दिसतोय बिचारा. चला असू द्या, घेऊ त्याला, आपण नवीन आहे ना आपलं ॲडमिशन. चला. सो उद्या सगळी मोहिमेची मुलं येतील आणि त्यातली पण सगळीच गोरी मुलं आहेत. तर उद्या दाखवते मी. अशा प्रकारे गडाचा आपण 75% भाग हा सर केलाय. आणि मी खरंच नाही दाखवू शकत, रात्रीचे 7:30-8 वाजलेत, सगळीकडे अंधार आहे. प्रथमेश भाऊ थकलाय, पोराने लय मदत केली माझी. आणि फायनली राजगडाच्या पाली दरवाजाची हवा शरीराला स्पर्श होते, अंगावर काटे आलेत. आता आपण दरवाजातून आत जातोय. अविस्मरणीय असा अनुभव. सो रात्री किती वाजलेत भाऊ आता रात्रीचे? थांबा, हे बघा असं मस्त चंद्र आहे समोर, आई पद्मावती आहे, माझा भाऊ आहे. आम्ही मस्त वांग्याचं भरीत, चपाती, मी आणली आहे भाकरी विकत घेतली इथे, ठेचा. आहा, स्वर्ग काय रे ह्या राजगडाच्या ह्या मातीत असं बसून खाणं. ओहो.
आणि ही स्वर्गातली, राजगडाच्या या स्वर्गातली सुंदर अशी पहाट सुवेळा माचीवरून सूर्य उगवताना बघणं म्हणजे अगदी मी शब्दात न सांगता येण्यासारखा एक्सपिरियन्स. महादेवाच्या जटांसारखं पसरावं असा हा डोंगर पसरलेला आहे. राजगड म्हणजे डोळ्यांचं अगदी सुख आणि सुखच. सुखाचा अनुभव करून मोहिमेची मुलं आलेली आहेत, तर आरती करून आपण मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर हे सगळं आपलं श्री शिव शंभू दुर्ग संवर्धन पूर्ण प्रतिष्ठानाची टीम आहे. तर आज आपण राजगड साफ करणार आहोत आणि त्यासाठी ही मोहीम आहे. आम्ही टोटल एक 30-35 जणं आहोत. वरती बालेकिल्ला आहे. तर आता जसं जमेल, आणि आमच्या आधी पण इथे संवर्धन झालं होतं, तर बऱ्यापैकी आता मी डिसाईड करतोय की नक्की कुठे जाऊन काय करायचं आहे. सर्वप्रथम आपण नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता केल्यानंतर थेट आपण बालेकिल्ल्याकडे जाऊन मोहीम करायची हे असं आपलं ठरलं. आणि दादाने सांगितलं तिकडे भाकरी पण आहे. तिकडे जातो. हे लोकांना खाऊ घालत नाही, बाटली घेऊन लोकांना खाऊ घालत नाहीये ना, कुत्र्यांना वगैरे खाऊ घालताय, पण हे असे फेकताय. अशा पद्धतीने निशब्द होऊन आपण वरती बालेकिल्ल्यावर आलो आहे. आणि ही आपली राज सदर. फक्त डोळ्यासमोर आणा की इथे आपले महाराज बसायचे. ही राज सदर आहे बालेकिल्ल्याचं. आणि मी सांगू नाही शकत आहे आणि मला शब्द नाही सापडत आहे, त्यामुळे फक्त हे अवशेष पहा. हे आपले राजवाड्याचे अवशेष आहे. तर खूप लोकांचे कमेंट येतील की ते संवर्धनाची गरज आहे आणि खूप काही, तर आपण विदाऊट परमिशन काहीच करू शकत नाही. आणि आज आपण आलोय जसं की राजगडाला. तर राजगडाचा हा बालेकिल्ला. बालेकिल्ला आता तुम्ही वरती येताना पाहिला असेल, खूप जास्त सगळ्यांना कठीण वाटला चढायला. ठीक आहे. तर हा किल्ला असेल किंवा आपला रायगड असेल किंवा मॅक्झिमम स्वराज्याचे जेवढे किल्ले तुम्ही पाहिलेत, सगळ्यात आधी जे तोडफोडी चालू झाल्या ते मुघलांनी केल्या, हे सगळ्यांना माहितीच आहे. पण सगळ्यात जास्त प्रत्येक गड किल्ल्यांचं असेल किंवा धार्मिक क्षेत्राचा असेल, जर सगळ्यात जास्त जर कुठल्या सत्तेने हानी केली असेल, मुघल तर त्यांच्यासोबत कोणाची तुलना नाही होऊ शकत, पण त्यांच्यापेक्षाही मी समजेन 10% अधिक हानी जर कोणी केली तर ती इंग्रजांनी केली. हे एवढंच. ठीक आहे, थोडी ढासळणूक वगैरे होऊ शकते, पण बरेचसे आता जसं की तुम्हाला रायगडला पण माहित असेल 3000 तोफगोळे सोडण्यात आले त्यावेळेस. म्हणजे तो रायगड म्हणतात कोणी 14 दिवस जळत होता, कोणी 4 दिवस, कोणी 12 दिवस, जेवढे पण जळत असेल, पण 3000 तोफगोळे हे लिहिलेलं आहे. म्हणजे बऱ्याचपैकी इतिहास काय होतो की अर्ध्या ठिकाणी लिहिलेला असतो, अर्ध्या ठिकाणी त्याचे पुरावे नाही मिळत. तर थोडंसं आपण आपल्या जनरेशनने थोडासा जरी तुलना करायचा विचार केला तर 3000चा तर शॉर्ट पुरावा आहे की 3000 गोळे फेकले. मग तिकडे 3000 फेकले असतील, इकडे किती फेकले असतील? मग इकडे फेकले असतील तर आजूबाजूला जेवढ्या आपल्या राजधान्या, मग ते पुरंदर असेल, म्हणजे जेवढे किल्ले आहेत आज महाराष्ट्रात, तेवढं प्रत्येक किल्ल्याला जेवढं काही हानी केली आहे इंग्रजांनी केली. मुघलांसोबत तेच, म्हणजे ते एक शेर होता तर दुसरे 1.25 शेर. बट मोरल ऑफ द स्टोरी, राजगडचं जर सांगायचं झालं, वरचा बालेकिल्ला वरती आपण आलो, हे क्षेत्र तसं मला असं वाटतं अजून मोठं असायला पाहिजे किंवा असलही. अजून त्याचं उत्खनन झाल्यावर कळेल की याच्यात किती राजवाडे होते, कसे होते. जर शंभूराजांचं बोलायला गेला तर शंभूराज सई राणी साहेब इथेच वारल्या, हे माहीत असेल अनेकांना. सई राणी साहेबांचा जो मृत्यू, समाधी त्यांची खाली आहे. मग त्या आजारपणात त्या खाली होत्या की वर होते याच्यावर पण अनेक वाद आहेत. आता हे नक्की काय आलंय पुराव्यात ते आम्हाला नाही माहिती आणि मलाही नाही माहिती. बट एवढं सांगू शकते, जर शिवरायांचं जर एक महाराज म्हणून मी शिवरायांना एक शासक म्हणून जर विचार केला शिवरायांचा, तर एक वडील, एक पती आणि एक राजा म्हणून जर मी त्यांना विचार केला त्यांचा, तर राजे मला कसे मला काही ते कोणाला नाही समजत, पण एक माणूस म्हणून जर राजांची त्या टाइमची सिच्युएशन जर लक्षात घेतली, तर आपली पत्नी एक्सपायर झाली आहे. याच गडावर त्यांना कळलं, राजे आले, त्याच्यावर त्यांना वेढा पडलेला होता. मग आणि त्याच वेळेस त्यांना कळतंय की आपला मुलगा पण आता अनाथ झालाय, आपली पत्नी ही गेलीये. पण ते दुःख कुरवाळत न बसता त्यांनी इतिहासाचं बोलण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास हवा आणि खूप सारं नॉलेज. आणि या सगळ्यांमध्ये सध्या मी न पडता प्रॅक्टिकल गोष्टी मुलांना आणि सगळ्यांना कसं समजवता येतील ते समजावून आम्ही बालेकिल्ला साफसफाई करायला घेतला आहे. थोडासा टफ आहे, बट आम्ही सगळ्यांनी जेवढं जमलं आम्हाला तेवढं आम्ही केलं. पुढची मोहीम पण आपली लवकरच होणार आहे, कदाचित केंजलगडाला होईल. हा बालेकिल्ल्याचा भाग आहे जिथून आपण आत्ता खाली उतरलो सगळं सामान घेऊन. मोहीम चालू
चालू आहे त्यामुळे जास्त कॅप्चर करता आलं नाही. जेवढं करता आलं तेवढं मी दाखवते आहे. अगदी लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळेच मोहिमेमध्ये सहभागी होते. शिरवळवरून सगळी मंडळी आलेली आहेत आणि खरंच खूप छान आणि सुंदर वाटतं अशा मोहिमा करून. तुम्ही कधी केली आहे का तर कमेंट करून नक्की सांगा. तर आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. भेटूयात पुढच्या मोहिमेला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजसाठी एवढं. जय जिजाऊ, जय शिवशंभू.